प्रॅक्टिस सेट 6.3 मोड कॅल्क्युलेशनचे एक्झाम्पल्स किंवा क्वेश्चन्स आपल्याला इथे सॉल्व करायचे आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम फार्मर्स ऑन अ मिल्क कलेक्शन सेंटर अँड कंटेंट ऑफ फॅट इन द मिल्क. एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, किती मिल्क कलेक्ट झालं फार्मरपासून इन लिटर्स आणि त्या मिल्कमध्ये फॅटचं पर्सेंटेज किंवा फॅटचं कंटेंट किती आहे ती व्हॅल्यू दिलेली आहे. मेजर्ड बाय अ लॅक्टोमीटर. फाइंड द मोड ऑफ फॅट कंटेंट. तर त्या फॅट कंटेंटचा आपल्याला मोड फाइंड करायचा आहे. ठीक आहे, मोड फाइंड करायचा आहे. सो त्यासाठी आपण सगळ्यात आधी बघणार डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का, 2 3 3 4 4 5 4 5 6. सो डेटा इज इन कंटिन्युअस फॉर्म, त्यामुळे आपण ॲज इट इज डेटा यूज करू शकतो. सो त्यासाठी आपण जे ना क्लास म्हणजे काय, कंटेंट ऑफ फॅट पर्सेंटेज. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे मिल्क कलेक्टेड. मिल्क कलेक्टेड म्हणजे काय, दिस इज फ्रिक्वेन्सी. ओके, 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6, 6 to 7. फ्रिक्वेन्सी आहे 30, 70. इवन हे अशा कॉलमच्या फॉर्ममध्ये नाही लिहिलं तरी चालणार आहे, म्हणजे ॲज इट इज टेबलच्या फॉर्ममध्ये डेटा घेतला तरी चालणार आहे, कॉलमच्या फॉर्ममध्ये नाही लिहिलं तरी चालेल. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोड. सो मोड कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट आपण चेक केलं डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर मोड म्हणजे काय, मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. इथे सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठे दिसते, फ्रिक्वेन्सीचा कॉलम आपण रेफर करूया. सो सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आपल्याला इथे दिसत आहे ही 80. ओके, फ्रिक्वेन्सी ही आहे. सो त्याच्या करस्पॉन्डिंग जो क्लास आहे तो क्लास असणार आहे मोडल क्लास. त्यामुळे इथे आपण लिहिणार हिअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 80 आणि त्याचा करस्पॉन्डिंग जो क्लास असतो त्याला आपण काय बोलतो, मोडल क्लास. सो मोडल क्लास काय असणार आहे 4 to 5. मोडल क्लासचं जे लोअर लिमिट असतं त्याला आपण बोलतो एल. सो एल इज इक्वल टू 4. त्यानंतर लगेच आपण क्लासची विड्थ फाइंड करू शकतो. एच म्हणजे काय, क्लासची विड्थ 4 - 3 5 - 4. सो दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट, किंवा इथे बघून सुद्धा तुम्ही सांगू शकता क्लासची विड्थ आहे 1. एल झाला, एच झाला. त्यानंतर आपल्याला 3 व्हॅल्यूज पाहिजे असतात, F1, F0 आणि F2. F1 म्हणजे काय, जो मोडल क्लास आहे किंवा जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण F1 बोलतो. त्याच्या आधीची जी फ्रिक्वेन्सी असते ती असणार आहे F0. त्याच्यानंतरची फ्रिक्वेन्सी असते F2. सो हिअर F1 इज इक्वल टू 80, F0 इज 70 अँड F2 इज 60. ठीक आहे. देन फॉर्म्युला, मोड इज इक्वल टू एल प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय 8. ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, F1 - F0. F1नी सुरुवात करायची, F1 - F0. डिनॉमिनेटरला F1 - F0 फक्त इथे 2 असणार आहे, म्हणजे ट्वाईस F1 - F0 आणि याच्यामधून सबट्रॅक्ट करायचं आहे F2. ओके, व्हॅल्यूज पुट करणार. सो मोड इज इक्वल टू 4 प्लस F1 - F0 80 - 70 अपॉन 2F1 2 × 80 minus F0 70 minus 60 multiplied by h is 1. So that is equal to 4 plus 10 into 1 10 divided by ही व्हॅल्यू आहे 160 minus 130. 160 minus 130 म्हणजे 30. सो 4 plus 1/3. 1/3 म्हणजे काय, 0.333. So that is equal to 4.333. and therefore mode of given data is equal to 4.33. दिलेला आपल्याला इन्फॉर्मेशन आहे. मोड आपल्याला कसला फाइंड करायचा, फॅट कंटेंटचा. फॅट कंटेंट पर्सेंटेजमध्ये आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो therefore mode of fat content is equal to 4.33%. Next question, second question, electricity used by some families is shown in the following table. फाइंड द मोड फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये किती फॅमिलीज किती इलेक्ट्रिसिटी यूज करते ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स अँड नंबर ऑफ फॅमिलीज दिलेला आहे. तर आपल्याला या इन्फॉर्मेशनचा मोड फाइंड करायचा आहे. फर्स्ट स्टेप डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का, डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये, क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये 0 to 20 20 to 40 40 to 60 अशा पद्धतीने. त्यानंतर आता हा जो टेबल आहे आपल्याला तसं बघता टेबलवरती काही ऑपरेशन करायचं नाही, म्हणजे आपल्याला काही कॅल्क्युलेशन करायचं नाही, त्यामुळे आपण हा टेबल ॲज इट इज कन्सिडर करूया. परत नाही लिहिला तरी चालणार आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला काय फाइंड करायचं, आपल्याला मोड फाइंड करायचं, म्हणजे आपल्याला मोडल क्लास फाइंड करावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे की मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठे आहे.
तर इथे जर तुम्ही बघितलं मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 100. सो सोल्युशन मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे. सो अँड दिस इज क्लास. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 100 अँड देअरफॉर त्याचा करस्पॉन्डिंग जो क्लास असतो त्याला आपण बोलतो मोडल क्लास. त्यामुळे त्याचा करस्पॉन्डिंग क्लास म्हणजे काय 60 to 80. देअरफॉर मोडल क्लास इज इक्वल टू 60 to 80. मोडल क्लासचा यूज करून आपण काय फाइंड करतो, आपण फाइंड करतो व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एल. कॅपिटल एल म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट ऑफ मोडल क्लास. त्यामुळे एलची व्हॅल्यू असणार आहे 60. लगेच आपण क्लासची विड्थसुद्धा फाइंड करू शकतो. 80 - 60 दॅट इज इक्वल टू 20. इथे तुम्ही बघू शकता 0 to 20 म्हणजे 20 - 0 20 to 40. विड्थ किती आली आहे 20. त्यानंतर आपल्याला पाहिजे असतात फ्रिक्वेन्सीज F1, F0 आणि F2. F1 म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी, जी फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे किंवा आपण जो मॉडल क्लास कन्सिडर करतोय त्याची फ्रिक्वेन्सी F1 असते. त्याच्या आधीची असणार आहे F0, त्याच्यानंतरची असणार आहे F2. सो F1 इज इक्वल टू 100, F0 इज इक्वल टू 70 आणि F2 इज इक्वल टू 80. ठीक आहे. आता फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. सो मीन, मेडियन आणि मोड कॅल्क्युलेशन फॉर ग्रुप डेटा याच्यामध्ये सगळ्यात सिम्पलेस्ट कॅल्क्युलेशन होता मोडसाठी आपल्याला जास्त काही कॅल्क्युलेशनची गरज नाही. फक्त दिलेला टेबल्स आहे त्याच्यावरून व्हॅल्यूज ऑब्झर्व करा आणि फॉर्म्युलामध्ये पुट करा. सो फॉर्म्युला फॉर मोड इज इक्वल टू एल प्लस ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय एच. ब्रॅकेटमध्ये आहे न्यूमरेटरला F1 - F0, डिनॉमिनेटरला F1 - F0, बट या Fला 2ने मल्टिप्लाय करायचा आणि त्यामधून F2 मायनस करायचं आहे. ओके. सो दॅट इज इक्वल टू 60 प्लस F1 - F0 100 - 70 upon 2 into 100 200 minus 70 minus F2 is 80 multiplied by class width H is equal to 20. So 60 plus 30 into 20, so 600. 100 minus 70 30 multiplied by 20 numerator line is 600 divided by 200 minus 70 minus 80. So this sum is 150. 200 minus 150 म्हणजे 50. So 60 plus 12 72. So mode is equal to 72. मोड म्हणजे काय, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटीचा मोड फाइंड करायचं होतं त्यामुळे त्याला आपण बोलणार युनिट्स. अँड देअरफॉर मोड फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इज 72 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. डू फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ सप्लाय ऑफ मिल्क टू हॉटेल्स अँड नंबर ऑफ हॉटेल्स इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. टेबल दिलेला आहे त्यामध्ये नंबर ऑफ हॉटेल्स आणि त्या हॉटेल्सला किती मिल्क प्रोव्हाइड केलं इन लिटर्स ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड द मोड ऑफ सप्लाय ऑफ मिल्क. तर मिल्कच्या सप्लायचं आपल्याला मोड फाइंड करायचं आहे. मोड कॅल्क्युलेशन करायचं आहे. सगळ्यात आधी बघा डेटा कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे का, क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे. ओके. त्यानंतर आपण काय करतो, आपल्याला मोड फाइंड करायचं आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी कुठे आहे ती चेक करायची, त्याच्यावरून आपल्याला मोडल क्लास मिळणार आहे. इथे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 35. सो सोल्युशन मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 35 अँड देअरफॉर मोडल क्लास असणार आहे. या फ्रिक्वेन्सीचा जो करस्पॉन्डिंग क्लास आहे दॅट विल बी मोडल क्लास. सो मोडल क्लास आहे 9 to 11. ओके. मोडल क्लास मिळाला. लगेच मोडल क्लासचं लोअर लिमिट म्हणजे एल, सो दॅट इज इक्वल टू 9. आपण लगेच क्लासची विड्थ फाइंड करू शकतो. 11 - 9 दॅट इज इक्वल टू 2. इथे तुम्ही बघू शकता 3 5 5 7 डिफरन्स 2चा येतो. सो दॅट इज क्लास विड्थ. ओके. त्यानंतर आपल्याला लागतात फ्रिक्वेन्सीज F1 F0 आणि F2. F1 F0 F2 म्हणजे काय, F1 म्हणजे जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे किंवा मॉडल क्लासची जी करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहे दॅट इज F1. त्याच्या आधीचा नंबर असतो F0, त्याच्यानंतरचा नंबर असतो F2. ओके. सो F1 इज 35, F0 इज 20, F2 इज इक्वल टू 18. नाउ मोड इज इक्वल टू L प्लस F1 minus F0 divided by twice F1 minus F0 minus F2 multiplied by H. Values put करूया. 9 plus 35 minus 20 upon 2 into F1, 2 into 35, 70, 70 minus 20 minus 18 multiplied by H is 2. So 9 plus ही व्हॅल्यू आहे 15, 15 upon 72 minus 20 50, 50 minus 18 ही व्हॅल्यू असणार आहे 32 multiplied by 2. So 2 म्हणजे 16. 9 plus 15 by 16. आता 15 by 16 ही व्हॅल्यू किती असणार आहे,
0.9375 कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. सो दॅट इज इक्वल टू 9 प्लस 0.9375. 9.9375 अँड देअरफॉर आपल्याला मोड ऑफ सप्लाय ऑफ मिल्क विचारलेला आहे. याचा अर्थ याची युनिट असणार लिटर. देअरफॉर मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क इज 9.9375 liters. Last question, question number 4. The following frequency distribution table gives the ages of 200 patients treated in a hospital in a week. एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे, नंबर ऑफ पेशंट एका हॉस्पिटलमध्ये एका वीकमध्ये ट्रीट केले गेलेले, तर ते पेशंट तो नंबर आणि त्यांचे एजेस याचं रिलेशन दिलेलं आहे. सो एजेस अँड नंबर ऑफ पेशंट हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड द मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट. तर पेशंटच्या एजेसचा मोड आपल्याला फाइंड करायचा आहे. फर्स्ट स्टेप मोड फाइंड करायचा आहे. फर्स्ट स्टेप डेटा कंटिन्युअस आहे का. इथे जर बघितलं डेटा किंवा क्लास कंटिन्युअस फॉर्ममध्ये नाही आहे. लेस दॅन 5, 5 to 9, 9 to 10, 9 नंतर 10 आहे, 14 नंतर 15 आहे. तर सगळ्यात फर्स्ट स्टेप आपली काय असणार, सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, डेटाला कंटिन्युअस फॉर्ममध्ये लिहावं लागणार आहे. सो फर्स्ट कॉलम क्लास दॅट इज एजेस, एज इन इयर्स. त्यानंतर लास्ट कॉलम फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ पेशंट आणि इथे असणार आहे कंटिन्युअस क्लास. आपल्याला ह्या इन्फॉर्मेशनला कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. सो लेस दॅन 5 आहे, एज आहे, एज तर निगेटिव्ह नसेल, त्यामुळे एज कशापासून सुरू होणार आहे, 0 पासून. लेस दॅन 5 आहे, इथे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितले क्लास इंटरवल किंवा विड्थ किती आहे, 9 - 5, 14 - 10, 4. त्यामुळे इथे असणार आहे 0 to 4 हा एज ग्रुप. ओके. डेटा कंटिन्युअस करायचा आहे. डिफरन्स आहे 1चा, 9 to 10, 14, 15 डिफरन्स आहे 1, 1/2 म्हणजे काय 0.5. आपण काय करणार, 0.5 लोअर क्लास लिमिटमधनं सबट्रॅक्ट करणार, अप्पर क्लास लिमिटमध्ये ॲड करणार. दिस इज स्टँडर्ड प्रोसिजर. त्यामुळे इथे आपण काय करणार, आपण इथून सुरुवात करूया. 5 to 9 लोअर क्लास लिमिटमधून 5 मायनस करणार, सो 4.5. अप्पर क्लास लिमिटमध्ये 0.5 ॲड करणार, सो 9.5. 9.5, 14.5, 14.5, 19.5. फर्स्ट क्लाससाठी 4.5 असणार आहे. 0मधून 0.5 मायनस आपण करणार का, कारण इथे एजेस दिलेला आहे. एज 0पेक्षा कमी नसू शकते, त्यामुळे इथे आपल्याला 0 ठेवावं लागणार आहे. सो फर्स्ट क्लास 0 to 4.5, बाकीचे क्लासेस 4.5, 9.5 अशा पद्धतीने आपल्याला लिहायचे आहे. मोड फाइंड करायचा आहे. मोड फाइंड करायचं म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला बघायचे आहे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठे आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ पेशंट्स आहे 50. सो दिस इज मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. त्याचा करस्पॉन्डिंग जो क्लास असतो दॅट इज मोडल क्लास. त्यामुळे मोडल क्लास काय असणार आहे, मोडल क्लास त्याचा करस्पॉन्डिंग क्लास म्हणजे हा क्लास 9.5 to 14.5चा. लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडल क्लास इज कॅपिटल एल, एल इज इक्वल टू 9.5. क्लास विड्थ किंवा क्लास इंटरवल 14.5 मायनस 9.5, सो दॅट इज इक्वल टू 5. ठीक आहे. एचची व्हॅल्यू झाली, एलची व्हॅल्यू झाली. त्यानंतर आपल्याला 3 फ्रिक्वेन्सीज लागतात, F1, F0 आणि F2. F1 म्हणजे काय, जे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे किंवा मॉडल क्लासची करस्पॉन्डिंग जी फ्रिक्वेन्सी असते दॅट इज F1. त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी असते F0, त्याच्यानंतरची फ्रिक्वेन्सी असते F2. सो F1 इज इक्वल टू 50, F0 इज 32 आणि F2 इज इक्वल टू 36. अँड हेज मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 अपॉन F1 मायनस F0. F1ला 2ने मल्टिप्लाय करायचं आणि मायनस F2 मल्टिप्लाइड बाय एच. अँड देअरफॉर मोड इज इक्वल टू L इज 9.5 प्लस F1 मायनस F0 50 मायनस 32 अपॉन 2F1 100 मायनस 32 मायनस 36 मल्टिप्लाइड बाय एच. एच इज 5. 9.5 प्लस ही सबट्रॅक्शन किती असणार, 50 मायनस 32 म्हणजे ही सबट्रॅक्शन असेल 18 अपॉन 100 मायनस 32 मायनस 36, सो 68. 100 मायनस 68, सो दॅट विल बी 32 मल्टिप्लाइड बाय 5. 9.5 प्लस याला आपण 2ने डिवाइड करू शकतो, 45 अपॉन 16. 45 अपॉन 16 व्हॅल्यू किती असणार आहे, कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे 2.8125. 2.8125
ही सम किती असणार आहे 9.5000. सो 521,312 हा झाला मोड. त्यामुळे एंडला पण लिहिणार. देअरफॉर मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट्स इज 12.3125 इयर्स किंवा याला अप्रॉक्सिमेटली 12.31 इयर्स आपण लिहू शकतो. सो दिस इज द मोड.